नमस्कार. नाव कसं तुमचं? ओके. बैलगाडी क्षेत्रामध्ये असोसिएशन आमची बैलगाडी क्षेत्राची आहे. त्या असोसिएशनमध्ये खजिनदार आहे मी आणि नागरणी स्पर्धा जी असते त्याच्यात बळीराजा शेतकरी संघटनेचा सचिव आहे. दुग्ध व्यवसाय ही माझा आहे, त्याच्यामध्ये कार्याध्यक्ष आहे. आणि शेतकऱ्यांची मुलं बाहेर मुंबईत जात आहेत, त्यांना इथं थांबवण्यासाठी माझं समाजकार्य चालू आहे की शेतीकडे लोक वळावे, बैलांची जोपासना करावी. आणि हा आम्ही सामुदायिक दावणीचा कार्यक्रम करत असतो. ओके. त्या कार्यक्रमामध्ये अनेक बक्षिसं देण्याचा प्रयत्न करतो. शेतकऱ्यांच्या मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम करतो आम्ही. नक्कीच. तर आज तुम्ही पाली बांबरमध्ये आला आहात, तर आजच्या या मैदानाबद्दल तुम्ही काय सांगाल? आजचं मैदान हे पहिलंच कोकणातलं पहिलंच मैदान आहे. हो. आणि मेघराजाने सुद्धा उत्तमाची साथ दिलेली आहे आणि उत्तम मैदान आहे. आणि आयोजकांचं आयोजनसुद्धा चांगल्या प्रकारचं आहे. भरघोस जोड्या आहेत. मला वाटतं या 85 जोड्यांची काहीतरी आतापर्यंत नोंद झालेली आहे. आणि आमच्या कोकणातला हा पहिला कार्यक्रम असल्यामुळे आम्ही सगळे आनंदित आहोत. हे पहा मित्रो, एक बळीराजा शेतकरी संघटनेचा अध्यक्ष ना तुम्ही? सचिव आहेत. आणि मित्रो, कशाप्रकारे त्यांचं बैलांची जोपासना वगैरे कशाप्रकारे आहेत. तर मला तुम्हाला प्रश्न विचारत होता की तुम्ही आज सावर्ड्यावरून आलात, बरोबर? तर या जोडीचं नाव काय? सोने आहे. ओके. आणि संग्राम आहे. सोने आणि संग्राम. मित्रो, आपल्याला सोने आणि संग्राम पाहायला मिळतात. आज ह्या जोडीचा इतिहास सांगाल का तुम्ही? या जोडीचा हा सोन्या माझा आहे. आज 2 वर्ष माझ्याकडे आहे. तो 2 वर्ष झाली. त्यांनी 16 गुलाल नागरमीची धावली. हो. आणि छकड्यामध्ये त्यांनी 3 गुलाल यंदा घेतले. याच्या जोडीला, सोन्याच्या जोडीला कोण असतं? सोन्याच्या जोडीला शिवा असतो, घरी आहेत. आणि माझ्याकडे नाग आहेत. माझ्याकडे 5 बैल आहेत स्वतःची. बघा मित्र, 5 बैल आहेत. आणि हा गावठी घाटामध्ये आहे आणि हा गावठी लहान वासरू मी लंपीत झालं होतं. आणि त्या लंपीतनं केलीच्या पानावर ठेवून त्याला मी वाचवलाय, जगवलाय. त्याच्या अंगावर एकही जखम अशी नव्हती, जागा नव्हती. एवढ्या जखमा होता त्याला. आणि त्याच्यातून आम्ही तयार करून सोन्याच्या गाड्यात त्याला ट्रेनिंग चालू आहे सध्या. याचं नाव कसं? याचं नाव संग्राम आहे. संग्राम आहे मित्रांनो याचं नाव. नक्कीच नावातच संग्राम आहे. आणि मित्रो, त्याचं जे बॉडी लँग्वेज आहे सुद्धा जबरदस्त आहे. आज संग्रामची पळ वगैरे कसं सांगाल का तुम्ही? बैल सोन्यापेक्षा जास्त पळतो. सोन्यापेक्षा मित्र संग्राम बैल जास्त पळतो. आज याचं वय काय आहे? आता वय 2 वर्ष. 2 वर्षाचा मित्र संग्राम आहे. दाताला कसं आहे सांगाल काय? आदतमध्ये आहे मित्र. याचं खुराक वगैरे कसं असतं? याचं खुराक आहे, आम्ही सध्या बुलेट राजा चालू आहे त्यांना. आणि आटाभुशी एवढंच आम्ही खुराक देतोय त्यांना सध्या. आणि तिळाचं तेल हे अत्यंत महत्त्वाचं. आमच्या बैलांना तिळाचं तेल 25 लिटर होतं कायम मैदानाला. आणि निगा कशी लागतात ते सांगाल का? दर दिवशी सकाळी बाहेर काढणे, व्यायाम देणे, बैलांना दररोज धुतणे. आणि सकाळचा आहार, त्यानंतर दुपारी पूर्ण रवत झाल्याशिवाय संध्याकाळी 3च्या नंतर आहार. बघा मित्र, कशा प्रकारे काळजी घेतली जाते जनावरांची. अशा प्रकारे शेतकरीच घेऊ शकतो काळजी. सोन्याचं कसं सांगाल? सोन्याबद्दल? सोन्याची काही कसकस नाही, खाण्यापिण्याला काही घाला. पण सोन्याचं एकच आहे, मैदान आला की सोन्या रात्रभर झोपत नाही. तो नुसता उभाच राहतो दिवसभर. रात्रंदिवस उभा असणार. ज्या दिवशी त्याला गुलाल असा चढला अंगाला की त्याच्या अंगाचं वेगळंच भात्य नव्हतं. बघा मित्र, खरोखर जसे मालक सांगतात तसं त्याचा चेहरा देखील सांगतोय. बघा मित्र, म्हणजे खरोखर जी मुख्य जनावरांची जी लँग्वेज असते, जी भाषा असते, ती स्वतःच्या मालकाला समजते. ते बघा, जसे की मालक बोलले की सोन्याच्या अंगावर जर गुलाल टाकला आणि जर दुसऱ्या दिवशी मैदानाला जायचं असेल तर तो पूर्ण उभा असतो. ते खरोखर आपल्याला पाहायला मिळते, कारण की त्याचा चेहरापट्टा सांगतोय मित्र. तर सोन्याचं आज किती वय आहे सांगाल? सोन्याचं आज 5 वय आहे. सोन्याचं वर्ष 5 वर्ष आहे. दाताला पूर्ण झाला का? दाताला पूर्ण आहे. हा तुम्ही कुठून घेतलेला? हा मी घेतला बांबवड्यामध्ये. हा बैल आला होता, बेळगावमध्ये खेळत होता. बेळगाववरनं कुडाळात गेला, कुडाळावरनं आला देवरुखमध्ये, देवरुखला बांबवड्याला गेला होता. नामांकित गाडा मालक आहे, त्यांच्याकडे हा बैल होता. आणि सकाळी मी 5 वाजता बैल खरेदी केला होता. या बैलाची खरेदी किमतीबद्दल काय सांगाल? याची खरेदी 2,25,000ची खरेदी. बघा मित्र, 2,25,000 म्हणजे 2.5 लाखाकडे मित्र हा बैल गेला होता. आणि या मालकाने हा बैल खरेदी केला होता. तर ह्याची खरेदी काय किंमत, म्हणजे कशा काय बघून तुम्ही खरेदी केला होता? त्या बैलाचं लँग्वेज आणि बैलाचा पळ हा आम्हाला माहिती होता. आणि बैल अगदी मनुष्यासारखा. जर आजच्या मैदानात त्याचा जर पळ बघितला तर हा ह्या स्पीडला टर्न करतो तो. नक्कीच. आजचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण
स्टार्टिंग टू एंडपर्यंत मित्र ह्या जोडीचा आणि तुम्हाला सुद्धा सांगतो की आजचा ह्या जोडीचा आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच असणार आहे. तर खरोखर तुमच्या या पुढील वाटचालीसाठी माझ्या मराठी फक्त भटकंती या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. जबरदस्त देवा गुरव जोडी पळवतोय.